श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1237. आपण भुशुंडीजींच्या मुखातून कलियुगाची लक्षणं ऐकत आहोत. हे जणू काही आपल्या स्वतःच्या भोवती असणाऱ्या समाजाचं आणि त्याचबरोबर आपल्या हृदयामध्ये देखील असलेल्या या कलीचं दर्शन या चौपायांमधून आपल्याला भुशुंडीजी घडवत आहेत. थोडंसं ज्याला आपण बिटर ट्रूथ म्हणतो, कडवं सत्य, तसे हे काही दोहे आपण अभ्यासत आहोत. संत हे नेहमी वास्तविकतेला धरून जगणारे असतात. संत हे आस्तिक आणि नास्तिक याच्या पलीकडं वास्तविक असतात. याचंच हे दर्शन आपल्याला या चौपायांमधून होत आहे. जे अवतीभोवती आहे ते जसंच्या तसं लिहिण्यासाठी असणारी निर्भयता संतांच्या ठायी होती. या कलियुगाचे हे जे संस्कार आमच्या हृदयामध्ये वास करतात, जे आम्हाला या पापाच्या मुळाकडे खेचून घेतात, तेच पाप आमच्या आचरणामध्ये येतं आणि त्या पापयुक्त आचरणामुळे पुन्हा जन्म आम्हाला घ्यावा लागतोय, पुन्हा पुन्हा या भवचक्रात अडकावं लागतंय. म्हणून संत आम्हाला या कलियुगामधल्या लक्षणांच्या आधाराने जागृत करू पाहतात की बाळांनो, या युगामध्ये तुम्ही समाजाबरोबर वाहवत जाऊ नका, तुम्ही आपल्या मनाच्या बरोबर वाहवत जाऊ नका. तुम्ही केवळ तुमच्या सत्सत विवेक बुद्धीला विचारा, तिला सत्संगाच्या आधाराने तयार करा आणि मग आपले सद्गुरू सांगतील त्या पद्धतीने आपलं जीवन आचरण करा. तुम्ही कलियुगामध्ये असूनही त्रेतायुगाची परमशांतता आपल्या हृदयामध्ये अनुभवू शकता. ही वास्तविकता आहे सज्जनो, आणि त्या वास्तविकतेच्या दिशेनेच आम्हाला गोस्वामीजी एक एक टप्पा घेऊन चाललेले आहेत. मागच्या टप्प्यामध्ये आपण घरामधली स्त्री, तिची आचरण शुद्धी कशी असली पाहिजे आणि कलियुगामध्ये ते कसं दिसत आहे याचं चिंतन बघितलं. आता गोस्वामीजी आम्हाला वर्णाश्रमामध्ये आणि त्यातही प्रामुख्याने ब्राह्मण या वर्णाश्रमातल्या अग्रेसर असलेल्या या समस्त आपल्यासारख्या परमार्थाच्या मार्गावरती वाटचाल करणाऱ्या लोकांसाठी उपदेश सांगतायत. गोस्वामीजी गाऊ लागतात. परत्रिय लंपट कपट सयाने, मोहद्रोह ममता लपटाने, तेय भेद बादी ज्ञानी नर, देखा मैं चरित्र कलिजुग कर, आपु गए अरु तिनहु घालही, जे कहूँ सत मार्ग प्रतिपालही, कल्प कल्प भरी एक एक नर का, परही जे दूषही श्रुति करितर का, जे बरनाधम तेली कुम्हारा, स्वपच किरात कोल कलवारा, नारी मुई गृह संपत्ति नासी, मूड मुड़ाई होही सन्यासी, ते विप्रन सन आपु पुजावही, उभय लोक निज हाथ नसावही, विप्र निरक्षर लोलुपकामी, निराचार सठ वृषली स्वामी, शूद्र करही जप तप व्रतनाना, बैठी बरासन
कहही पुराना, सब नर कल्पित करही अचारा, जाई न बरनिया नीति अपारा। भये बरन संकर कली, भिन्न से तु सब लो, करहि पाप पावहि दुख, भय रुज शोक वियोग। श्रुति सम्मत हरि भक्ति पथ, संजुत बिरति विवेक, तेहि न चलहि नर मोह बस, कल्पहि पंथ अनेक। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, निरूपणाला सुरुवात करण्यातानाच मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की इथं कुठल्याही प्रकारच्या एका वर्णाची बाजू घेऊन आपल्याला आपल्याच लोकांमध्ये तेढ पाडायची नाहीये. कारण आजच्या काळामध्ये हे तेढ पाडण्याचं काम मीडियाच्या मार्फत, अनेक राजकारणी लोकांच्या मार्फत पद्धतशीरपणे होतच असतं. त्यामुळं ग्रंथाचा आधार घेऊन पुन्हा एकदा हा वर्ण श्रेष्ठ आणि इतर वर्ण हे खालच्या पातळीचे आहेत असं आपल्याला अजिबात या चिंतनामध्ये घ्यायचं नाहीये. गोस्वामीजींनी जी वास्तविकता स्वतः अनुभवलेली आहे तीच वास्तविकता आजच्या काळामध्ये देखील आपल्याला विशेष जहालतेने दिसतेय. ब्राह्मण द्वेष, ब्राह्मणांचा पाण उतारा करणं, अशा पद्धतीने समाजामध्ये अनेकांना ब्राह्मणांवरती टीका करण्यामध्ये स्वतःचं एक मोठेपण जाणवत असतं. आणि हे आपल्याला आजच्या काळामध्ये सर्वत्र दिसतंय. ठीक आहे, प्रत्येकाची विचारधारा आहे, त्याबद्दल आपल्याला एकाच दृष्टिकोनातून भूमिका मांडणं हे देखील केवळ अशक्य आहे. परंतु याचा थोडासा वेगळ्या पातळीवरती जाऊन मला विचार करावासा वाटतो. एक त्रयस्थ म्हणून मी स्वतः जरी या ब्राह्मण कुळातला असलो, ब्राह्मण वंशातला असलो, माझे सद्गुरू देखील यजुर्वेदी विप्रगृही जन्म घेती अशा पद्धतीने ब्राह्मण कुळातले असले आणि सर्वांना या भगवत नामाचा आनंद देणारे असले तरी देखील सज्जनो, गोस्वामीजींच्या या चौपायांच्या आधाराने ब्राह्मणांनी देखील थोडंसं स्वतः अंतर्मुख होऊन ही परिस्थिती आपल्यावरती का ओढवली आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि तेच गोस्वामीजी आम्हाला या प्रमुख वर्णाश्रमाला धरून आजचं चिंतन सांगतायत. त्यामुळं पुन्हा एकदा हात जोडून आपल्याला विनंती करतो की याचा कुठलाही दुसरा अर्थ घेऊ नये. जे या चौपायांमधून आपल्याला दर्शन होते त्या आधाराने आपण थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करूयात. पहिला प्रश्न असा येऊ शकतो की गोस्वामीजींनी या कलियुगामध्ये जेवढं ब्राह्मण वर्णाश्रमावरती जोर दिलेला आहे तेवढा इतर कुठल्याही या वैश्य म्हणा किंवा आपण क्षत्रिय म्हणा यांच्या विषयी त्यांनी विशेष बोललेलं नाहीये. काय कारण असेल की गोस्वामीजी स्वतः ब्राह्मण आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला ते काहीतरी महत्वाचं सूत्र या सर्व चौपायांमधून सांगतायत. त्याच्या मागे निश्चित काहीतरी रहस्य आहे. रहस्य मी श्रीमद भागवताच्या आधारानेच चिंतन करताना हळूहळू मला उमजलं की सज्जनो बघा, जो हा पूर्ण पुरुष आहे त्यामध्ये ब्राह्मण कुळाला भगवंताच्या मुखामध्ये किंवा मुख समान स्थान दिलेलं आहे. क्षत्रियांना भगवंताच्या बाहू मानण्यात आलंय. जे वैश्य आहेत त्यांना भगवंताच्या मांड्या मानण्यात आलंय, तर अंत्यज समाजाला भगवंताचे चरण समजण्यात आलेत. आजची एकंदर
समाजाची स्थिती आणि जर आपण आपल्या एखाद्या व्यक्तीची देहस्थिती याचा जर विचार केला, बघा आजच्या काळामध्ये अनेक लोकांना डायबिटीस, हायपरटेन्शन, अनेक प्रकारचे आजार स्वाभाविकपणे ग्रासले जातात. ठीक आहे, मग आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर काय करतात की बऱ्याचदा आजारांच्या लक्षणावरती औषध देतात. साखर वाढली आहे, साखर कमी करण्याच्या गोळ्या देतात. ब्लड प्रेशर वाढलंय, ब्लड प्रेशर कमी करण्याच्या गोळ्या दिल्या जातात. परंतु हे मुळात होतं का? जन्माला आलो तेव्हा हे होतं का मला? याचा विचार जे आपल्या भारतीय आयुर्वेद शास्त्रामध्ये करण्यात आलेला आहे की जो रोग आहे त्याला मुळापासून काढायचं, ते कार्य विशेषत्वाने आपल्याच आयुर्वेदिक संस्कृतीमध्ये आपल्याला दिसतं. आणि याचं जर मूळ कारण जर बघितलं तर प्रत्येक आयुर्वेदिक डॉक्टर मनुष्याची पहिल्यांदा नाडी परीक्षा करतो आणि म्हणतो की हे सगळे आजार मनुष्याच्या कोठ्यामधून निर्माण होत असतात. तो काय अन्न घेतोय, तो कशा पद्धतीने अन्न सेवन करतोय, याप्रमाणे त्याची प्रकृती तयार होत जाते आणि या प्रकृतीच्या आधाराने वेगवेगळे विकार त्याच्यामध्ये निर्माण होत जातात. ॲलोपॅथी जरीही आजच्या जीवनाची अविभाज्य अशी औषधाची पद्धत असली तरी देखील मूळ प्रकृती सुधारण्यासाठी तिचे शॉर्टफॉल्स आहेत, ती पोहोचू शकत नाही आणि हे ॲलोपॅथीचे डॉक्टर देखील मान्य करतात. मग जर मनुष्याच्या कोठ्यामधून आजारांची सुरुवात होती तर त्याचं मूळ काय आहे की आपण काय खातो, आपलं मुख कशा पद्धतीने त्याचं चर्वण करतं, कशा पद्धतीने त्यामध्ये लाळ घोळतं, अशा पद्धतीने जर आपण आपल्या आहारावरती जर लक्ष दिलं, आपण नेमकं काय खातोय हे जर आपण नियंत्रणात आणलं तर शरीराची शुद्धी स्वाभाविकपणे व्हायला सुरुवात होते आणि बघता बघता जे आजार आपल्याला खूप काळ त्रास देत असतात त्याचं उत्तर आपल्याला सापडतं. म्हणजे शरीर जर नीट ठेवायचं असेल तर मनुष्याला आपलं मुख म्हणजे अर्थातच भोजन, आहार, आपलं बोलणं यावरती नियंत्रण आणावं लागतं. मग इथं जर समाज व्यवस्था सुधारायची असेल तर बाहुरूपी असलेल्या क्षत्रियांना सुधरवून काय उपयोग आहे, मांड्यारूपी वैश्यांना सुधरवून काय उपयोग आहे, किंवा चरणरूपी अंत्यजांना काही उपदेश देऊन काय उपयोग आहे? उपयोग तर तिथं होणार की या मुखरूपी ब्राह्मणाला जर आपण सुधरवलं तर शरीराचं स्वास्थ्य पुन्हा जसं प्राप्त होतं त्याप्रमाणे वर्णसंकर झालेल्या या समाजाला जर शिस्त द्यायची असेल तर ब्राह्मण रूपी मुख सुधरवलं पाहिजे. हे संतांचं विज्ञान आहे बघा. त्यामुळं गोस्वामीजींनी कलियुगाची लक्षणं सांगत असताना ब्राह्मण कुळावरती जास्त आपला फोकस ठेवलाय. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. भय बरन संकर कली भिन्न से तू सब लोक. कलियुगात सर्व लोक वर्णसंकर आणि मर्यादेपासून च्युत झालेले आहेत. सगळेच जण. म्हणजे याच्यामध्ये गोस्वामीजी केवळ ब्राह्मणांचंच निराधार करतायत असं नाही. क्षत्रिय देखील आपल्या स्वतःच्या वर्णाश्रमांपासून दूर गेलेत आणि तीच परिस्थिती इतर वर्णाश्रमांची आहे. मग या सगळ्या वर्णाश्रमांना जागेवर आणायचं असेल तर एकाच वेळेला या चारही लोकांवर काम करण्यापेक्षा ब्राह्मण जर सुधारले, ब्राह्मणांनी जर आपली खऱ्या अर्थाने आंतरिक सुधारणा घडवून आणली तर जसं मुख एकदा आपल्या नियंत्रणात आलं की शरीर नियंत्रणामध्ये येतं, त्याप्रमाणे संत जाणतात की सगळा समाज हा जागेवरती येईल. मग आपण म्हणाल की आता ब्राह्मण कुळातली लोक नियंत्रणामध्ये नाही आहेत का? संतांना नेमकं काय सांगायचंय? संतांना हेच सांगायचंय की कलियुगामध्ये वर्णसंकर होत आहे. याचं कारण ज्यांच्याकडे या उपासनेची ताकद आहे त्यांची ताकद कमी पडतेय. चारुदत्त आपलेंच्या कीर्तनामध्ये एक फार छान वाक्य त्यांनी सांगितलं होतं की उपासनेचं सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना या दोन्हीही गोष्टी आमच्या कमी पडतात आणि त्यामुळं आज समाज
हा एक प्रकारे विस्कळीत झालेला आहे. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला तर मुख्य कार्य आहे उपासना, मुख्य कार्य आहे अध्ययन, मुख्य कार्य आहे वैराग्य. स्वतःवरती काम करून असे आदर्श दीपस्तंभ जर तुम्ही तयार केले तर काय विषाद आहे या वर्णसंकर होण्याची. परंतु ब्राह्मण आपल्या मूळ धर्मापासून दूर गेला. आज गोस्वामीजी म्हणतायत की ब्राह्मण कुळाची अवस्था कशी आहे. बाद ही शूद्र द्विजन सन हम तुम ते कछु घाटी जानई ब्रह्मस बिप्रबर आखी देखावही डाटी. समाजामधला अंत्यज घटक आज ब्राह्मणांना डोळे वटारून त्यांच्याशी बोलतो, त्यांना फटकारतो आणि ब्राह्मण या शब्दाची व्याख्या त्यांनाच सांगतो की जो ब्रह्म जाणतो तोच श्रेष्ठ ब्राह्मण आहे. ही परिस्थिती का आली याचं चिंतन आपल्याला करायला हवं. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण आहे यात काही शंकाच नाही, कारण समर्थांनी देखील दासबोधामध्ये हीच व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे. परंतु आज ही व्याख्या ज्यांना हे सहजपणे प्राप्त करता येण्यासारख्या कुळामध्ये जन्माला आलेल्या लोकांसाठी एक नकारात्मक गोष्ट म्हणून सांगितली जाते. याचं कारण ते आपल्या वर्णाश्रमापासून च्युत झालेले आहेत. जे करायला पाहिजे ते त्यांनी केलं नाही, जी उपासना करायला पाहिजे होती. आपण म्हणाला हो, आजच्या या धावपळीच्या काळामध्ये नोकरी धंदा नाही केला, काही व्यवसाय नाही केला, पोट भरण्याची जर आपण काही विद्या प्राप्त नाही केली तर हे कुठलं वर्णाश्रम आणि कसलं काय. खरं आहे सज्जनो, एकंदर ब्राह्मण समाजाची जर अवस्था बघितली तर त्यांना कुठल्याही पद्धतीचा मदतीचा हात नाहीये. त्यामुळं प्रत्येकाला धडपडावं लागतं, अभ्यास करावा लागतो. चांगल्या पद्धतीने परीक्षेमध्ये मार्क आणले तरच एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये विदाऊट डोनेशन ऍडमिशन मिळू शकते. ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, परंतु आम्ही सरमिसळ अशी करून बसलेलो आहोत की पोट भरणं आणि त्यामध्येच पुढच्या प्रगती करत राहणं हेच या कुळामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीचं काम आहे. इथं आमची फसगत झाली आहे. बघा, मी माझं काय मोठेपण सांगू, मी तर फार लहान माणूस आहे, परंतु एक छोटा प्रयत्न म्हणून, माझा हा कुठली आढ्यता मानू नका, परंतु माझ्यासारखा मनुष्य आज इंजिनियर आहे, व्यवसाय चालवतोय. मी खरं त्यामध्येच 24 तास रत राहायला पाहिजे, परंतु मी माझा वेळ काढून पुन्हा अध्ययनाकडे वळतो. ही रामचरितमानस कथा मी कोणासाठी गात नाही, हे तर माझ्या स्वतःशी चिंतन आहे. मला लोक विचारतात तुम्ही पॉइंट्स कधी काढता, कुठली पुस्तकं वापरता. मी सज्जनो, मी इथं येऊन बसतो, श्री महाराजांचं स्मरण करतो आणि आपल्याशी मुक्त संवाद करतो, कारण की हा माझा स्वतःशी चाललेला अभ्यास आहे. हो, याच्यामध्ये अनंत चुका आहेत, परंतु प्रयत्न केल्याशिवाय तुमच्यासारखे अधिकारी श्रोते मला चुका तरी कसे सांगणार. त्यामुळे मी माझं स्वतःच श्रवण करत असतो, स्वतःशी संवाद करत असतो आणि त्यामध्ये कदाचित काही लोकांना आनंद मिळत असेल तरी भगवंताची कृपा आहे. सांगण्याचा उद्देश असा की आपण आपलं मूळ अध्ययनाचं आणि परमार्थाचं जे क्षेत्र आहे, जो आम्हाला हा वसा दिलेला आहे, तो आम्ही हरवून बसलो. आणि तो हरवून बसल्यामुळं समाजामधला अगदी ज्याचा परमार्थाशी संबंध नाही अशी व्यक्ती देखील आम्हाला डोळे वटारून बोलू लागते, कारण त्याला माहिती यांच्याकडे काही नाहीच. मध्यंतरीच नाही का कोणीतरी काही श्लोकांचा आधार घेत काहीतरी आगपाखड केली आणि त्याच्यावरती खरोखर निंदनीयच आहे सगळं. समाजामध्ये अशी तेढ पाडू नये, कारण वर्णसंकर याचं नुकसान केवळ ब्राह्मण समाजालाच नाहीये, त्यांच्याबरोबर क्षत्रिय, वैश्य, अंत्यज सगळ्यांनाच त्रास होणार आहे. समाजाची घडी बसवायची असेल तर मुख्य उद्देश समाजाला सांगण्यात यायला पाहिजे की बाळांनो, पैसा कमवणं, लौकिक कमवणं हे जन्म नाही. आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालाय तो भगवत प्राप्तीसाठी, आणि त्याच्यासाठी
हे असे श्री ब्रह्मचैतन्यांसारखे दीपस्तंभ आम्हाला मार्गदर्शन करत असतात की बाळांनो, इकडं या, इकडं या. उपासना सांगितली जाते. उपासना हा आमचा खरा प्राण आहे, परंतु आम्ही त्याच्यापासून पदच्युत होतो आणि परत्रिय लंपट कपट सयाने मोह द्रोह ममता लपटाने ते अभेदवादी ज्ञानी नर देखा मैं चरित्र कलिजुग कर. ब्राह्मण आपल्या मूळ उपासनेपासून दुरावला. समाजामध्ये जे संस्कार खालपर्यंत जायला पाहिजे होते त्यासाठी लागणारं सामर्थ्य तो घालवून बसला. आणि मग याचा फायदा काय झाला की या ज्या सगळ्या वेकंट सीट्स होत्या त्या अपात्र लोकांनी भरल्या गेल्या. आज ज्ञान देण्याचा अधिकार सर्व आश्रमांमधली लोक मुक्त हस्ताने करतात. प्रत्येकाला वाटतं ह्यांना काय कळतंय, मीच सगळं सांगतो. गोस्वामीजी म्हणतात की बरीच लोक परस्त्रीमध्ये आसक्त आहेत, कपट करण्यात चतुर आहेत, मोह द्रोह ममता यामध्ये लिप्त आहेत. आणि तीच माणसं व्यासपीठावरून अभेदवाद, ब्रह्म आणि जीव एक आहे असं ज्ञान सांगतात. कारण जी शुद्धी अंतर्बाह्य पाहिजे, आचरणाची शुद्धी पाहिजे, आपले पंचमय कोशांची शुद्धी पाहिजे, ती शुद्धी नाही आणि ज्ञानाच्या गप्पा सर्वत्र मारल्या जातात. याचं कारण ज्या समाजाने हे कार्य करायला पाहिजे तो आपल्या उपासनेच्या असलेल्या मुख्य शक्तीपासून हललेला आहे. मुख एकदा खराब झालं की शरीर देखील आपोआप अस्वस्थ होऊ लागतं. जर आपल्याला खाण्याची इच्छाच झाली नाही तर शरीर हे थकतच जाणार, शरीर हे विकलच होत जाणार. त्याप्रमाणे जर ब्राह्मण समाजाने वेदाध्ययन केलं नाही, उपासना केली नाही, आपलं सामर्थ्य वाढवलं नाही तर हे समाजरूपी शरीर कसं पोषक राहील, हा गोस्वामीजींचा प्रश्न आहे. आणि मग जसं सलाईन लावा, इंजेक्शन घ्या, विटॅमिन तोंडाने घ्या, हे जसे आपण वरवरचे उपचार करतो शरीराला, त्याप्रमाणे हे वरवर ज्ञान सांगणारी लोक मग या रिक्त जागा भरायला सुरुवात करतात. गोस्वामीजी म्हणतात, जो स्वतःच भवसागर तरून गेलेला नाही तो इतरांना काय नेणार दूर. आपण बघतो बऱ्याचदा लोक अशा काहीतरी चित्रविचित्र गोष्टींमध्ये जातात आणि मग कुठंतरी एका टप्प्यावरती येऊन सगळेच बुडतात. याचं कारण आप गए अरुतिनहू घालही जे कहू सतमार्ग प्रतिपालहे. जे स्वतःच नष्ट झालेले आहेत, जे कोणी सन्मार्गाचं प्रतिपालन करतात त्यांनाही ते नष्ट करून टाकतात. जे तर्क करून वेदांची निंदा करतात ते लोक कल्पभर एका एका नरकामध्ये पडून राहतात. ही वस्तुस्थिती आहे. एकतर मनुष्याची आजच्या काळामध्ये भगवंतावरती श्रद्धा बसणं हे फार अवघड. आपण बघा आजच्या काळात व्हॉट्सअपवर आपलीच लोक, या हिंदू संस्कृतीचीच लोक आपल्याच देवतांवरती चित्रविचित्र विनोद करून त्यावरती हसत असतात. आपल्या देवतांची आपणच जर खिल्ली उडवली तर मग आपल्या देवतांचा सन्मान कोण करणार. आपल्या घराघरांमध्ये जे रामरक्षेचं, भीमरूपीचं आम्हाला महात्म्य सांगण्यात आलेलं आहे तेच जर आम्ही विनोदाच्या माध्यम करून टाकलं, तेच जर आम्ही राजकारणाचं माध्यम करून टाकलं तर लोक श्रद्धा कशावरती ठेवणार. त्यामुळं या सगळ्या वर्णसंकरामधून एक फार मोठी गोष्ट होते की मनुष्य श्रद्धाविहीन होतो. आणि आता आम्ही तर गुरुकृपेने जे काही असेल आयुष्यात ते त्यांची इच्छा म्हणून स्वीकारली. त्यामुळं फायदा तोटा नफा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन गुरुचे चरण आपण धरलेले आहेत. त्यामुळे तो प्रश्न नाही. परंतु सामान्य जीव हा बऱ्याचदा सीमारेषेवरती असतो. त्याची श्रद्धा क्षणामध्ये बसते, क्षणामध्ये डळमळीत होत असते. सज्जनो, त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवाद अशी अपात्र लोक समाजामध्ये सांगत राहतात आणि त्यातून एक विष कालवलं जातं समाजामध्ये. विष बघा, गेल्या 15-20 वर्षामध्ये आपण देखील बघतो की नवीनच इतिहास जो आपण लहानपणापासून वाचला होता, ऐकला होता, तो सोडून एक भलताच इतिहास समाजामध्ये एक विषवेलीसारखा पसरवला जातो. त्यामध्ये विशेषत्वाने
काही समर्थांसारख्या संतांवरती आक्षेप घेतले जातात, एका विशिष्ट वर्गावरती आक्षेप घेतले जातात, आणि त्यातून काय साधलं जात आहे, काय साधलं जात आहे? ते स्वतः देखील तळाला जात आहेत आणि इतरांना देखील रसातळाला नेत आहेत. त्यामुळे सज्जनो, त्या समाजांना, त्या लोकांना आपल्याला सांगण्याची गरज नाही. गरज आहे मी माझ्या उपासनेवरती काय काम करतोय, मी माझ्या वेदाध्ययनावरती काय काम करतोय. माझी ताकद एवढी झाली पाहिजे की माझ्या जवळ येताना देखील माणूस बिचकला पाहिजे. एवढं सामर्थ्य उपासनेचं आपण मिळवावं. आणि मग बघावं काय होतंय ते. परंतु कलियुगामध्ये गोस्वामीजी म्हणतात, जे बरना धम तेली कुम्हारा, स्वपच किरात कोल कलवारा, नारी मुई गृह संपत्ती नासी, मूड मुडाई होई संन्यासी. वर्णसंकर झाल्याची स्पष्ट लक्षणं गोस्वामीजी सांगतात की तेली, कुंभार, चांडाळ, भिल्ल, कोली, कलाल इत्यादी जे वर्णाची लोक आहेत, ती लोक डोक्याचं मुंडण करून घेत आहेत. जेव्हा त्यांची पत्नी जाते किंवा काही घरामध्ये प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेला मुंडण करून घेतात आणि संन्यासी होऊन जातात. हे वर्णसंकराचं कारण आहे. कारण वरचा जो समाज आहे, ज्याने या समाजाला संस्कारित करायचंय, घडी बसवून द्यायची आहे, त्यांच्यामध्ये भगवत प्राप्ती करण्याची इच्छा निर्माण करून द्यायची आहे, ते न होता प्रत्येक जण आपापला धर्म सोडून दुसरंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. हा धर्म जो सांगितला जातो तो वर्णाश्रमाचा धर्म आहे सज्जनो. जे आम्हाला विहित कार्य दिलेलं आहे ते आपण व्यवस्थित करत राहणं, कारण की समाजातील प्रत्येक घटक हा महत्वाचा आहे. प्रत्येक घटकाने हे समाज जीवन चालत राहतं. विचार करा, जर उद्या तेली मनुष्य संन्यास घेऊन गेला तर गोस्वामीजींच्या काळानुसार विचार केला तर समाजाला तेलासारखा जर पदार्थ मिळाला नाही तर तो कसा जगणार? कुंभार संन्यास घेऊन निघून गेला तर मनुष्याला जे दररोज भांडी कुंडी लागतात ती कोण देणार? त्यामुळं इथं स्वधर्माचं महात्म्य सांगणारा आणि स्वतः आचरण करून दाखवणारा ब्राह्मण सुधारणं ही समाजाची गरज आहे, ही काळाची गरज आहे. गोस्वामीजी जणू काही या कलियुगाच्या माध्यमातून आम्हा सर्वांवरती आसूड ओढतायत की काय जप करताय तुम्ही, काय उपासना करताय, समर्थांचं नाव घेताय आणि सूर्य नमस्काराच्या नावाने तुम्ही काय करत आहात, मारुतीची उपासना किती तुम्ही करत आहात. हे सगळे प्रश्न आम्हाला जणू काही अंजन घातल्यासारखे समर्थ विचारतायत. आणि मग ही अशी संस्कारहीन लोक संन्यासी झाले. त्या संन्याशाच्या वस्त्रांना मान सन्मान देण्यात येतो आणि मग तो मान सन्मान देताना बऱ्याचदा उच्च कुळातली मंडळी देखील, ज्यांनी खरं स्वतः उपासना केली पाहिजे ती तर करत नाहीत, परंतु अशा लोकांची पूजा करण्यामध्ये ते धन्यता मानतात. आणि स्वतः ब्राह्मण आपल्या वर्णाश्रमापासून जो दूर गेलेला आहे त्याची अवस्था कशी आहे? बिप्र निरक्षर लोलुप कामी, निराचार सठ भ्रूशली स्वामी. जो वेदविहीन आहे तो ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन धरणीभारच झालेला आहे. त्यामुळे गोस्वामीजींनी शब्द वापरलाय निरक्षर. त्याला कदाचित त्याच्या व्यवसायातला बराच अभ्यास असेल, भरपूर त्यांनी पुस्तकं वाचली असतील, डॉक्टरेटही असेल तो कदाचित, परंतु जर तो वेदविहीन असेल, जर तो उपासना विहीन असेल, जर तो ग्रंथ विहीन असेल तर तो निरक्षर आहे. आणि मग आपल्या धर्मापासून, आपल्या कर्तव्यांपासून जो च्युत झालेला आहे असा ब्राह्मण स्वाभाविकपणे या प्रवाहामध्ये ओढला जातो. तो लोभी, कामी, आचारहीन, मूर्ख, नीच जाती आणि व्यभिचारिणी स्त्रिया यांच्या मध्येच रमतो आणि त्यांचा स्वामी होऊन जातो. आणि वर्णसंकरामध्ये हे सगळं जसं एखादं झाड उलट व्हावं त्याप्रमाणे जो जो ज्याचा आपला धर्म आहे तो सगळा आपला धर्म विसरून जातो. शूद्र करही जप तप व्रत नाना, बैठी बरासन कहई पुराना, सब नर कल्पित करही अचारा, जाई न बरनी अनीति अपारा. यामध्ये मी कुठल्या धर्माला किंवा कुठल्या कुळाला नाव ठेवत नाही. त्यांना जर लहानपणापासून हे संस्कारच आले नसेल. बघा, संस्कृत उच्चारण करताना
त्याचा उच्चार हा फार महत्वाचा आहे. जर तो तुमचा चुकत असेल तर त्याचे विपरीत परिणाम होतात. आता जर असं वेदाध्ययन अशुद्ध स्वरांमध्ये गायलं गेलं, म्हटलं गेलं, तर त्याचे स्वतःला देखील परिणाम भोगावे लागतात आणि त्या समाजाला देखील भोगावे लागतात. त्यामुळं अपार अनिती समाजामध्ये पसरते. गोस्वामीजी म्हणतात की त्यामुळं कलियुगात हा वर्णसंकर होतो. लोक मर्यादेपासून च्युत होतात, पाप करायला लागतात. परिणाम काय होतो तर सगळ्या समाजाला दुःख, भय, रोग, शोक या सगळ्याची प्राप्ती होते. असं हे आम्हा सगळ्यांना अंतर्मुख करणारं वर्णसंकराचं दर्शन गोस्वामीजी देत आहेत. सज्जनो, पुन्हा एकदा जर माझ्या कुठल्या शब्दांच्या आधाराने आपलं मन दुखावलं असेल तर अतिशय मनापासून आपली माफी मागतो. परंतु जे गोस्वामीजींच्या चौपायांमध्ये आहे ते जसं जसं मांडण्याचा गुरुकृपेने प्रयत्न केलाय तो आपण गोड मानून घ्यावा. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.